न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। भावाले में श्रीमद् भागवत कथा का आयोजन। तो आइए ले चलते हैं भिवंडी के ग्रामीण भावाले में, जहां केने परिवार ने, भगवान केने, संजय केने, गोपीनाथ केने ने श्रीमद् भागवत गीता कथा का आयोजन किया, जिसमें काफ़ी संख्या में ग्रामीण, ग्रामस्थ, महिला, पुरुष भक्तों ने भागवत कथा का आनंद लिया। तो आइए देखते हैं, जहां गोपीनाथ केने ने संकल्प किया था, वहीं पर अपने संकल्प को पूरा करते हुए उनके संकल्प में ही, उनके नेतृत्व में श्रीमद् भागवत गीता कथा का आयोजन किया गया, जहां भावाले के सभी नर नारियों ने, पुरुष और महिला काफ़ी संख्या में भक्तों ने श्रीमद् भागवत गीता कथा का आनंद लिया। आम्हाला पुण्याचं काम करायचं आहे आणि समाजसेवाच करायची आहे। मागच्या जानेवारीमध्ये सुद्धा मी 380 लोक तिरुपती नेले होते। हेच आमचा ध्येय आहे, आमच्या भावांचा आणि आमच्या कुटुंबाचा, आणि हीच सेवा करायची आम्हाला। चांगल्या प्रकारे भेटून जा आणि हे जे कार्य आहे आणि ठेवण्याचा उद्देश समाजसेवाचा आहे, आणि हे समाजसेवेतून आम्हाला ईश्वर सेवा लाभेल हेच उद्देश आमचा आहे। आणि तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य करत होता या कार्यक्रमासाठी, आणि तरुण वर्ग याच्या पुढं चांगल्या पद्धतीने मार्गस्थ लागावा हाच आमचा हेतू आहे। पण प्रत्येक तरुण वर्ग कुठल्या तरी ना कुठल्या हारी जाते, ते हारी न जाता तर चांगल्या मार्गाने जावा हेच आमचा हेतू आहे, आणि हेच कार्यक्रमाचा आमचा उद्देश आहे। भागवत कथा ठेवूया, श्रोते वगैरे येतीलच। आपला परिसर असा आहे का संपूर्ण परिसर आंबेलोणा परिसर वारकरी संप्रदाय परिसर आहे। या ठिकाणी प्रत्येक गावगावा आणि हरिगजर चालू असतो, आणि आमचे गुरुवर्य रामदासजी महाराज शेलार यांच्याशी आम्ही भेट घेतली, आणि महाराज बोलले का चला संपूर्ण आपण ही भागवत कथाच करायची आहे, आणि झालं नक्की। आणि पहिल्याच दिवसाला आमचं समाधान झालं। खूप मंडळी या ठिकाणी उपस्थित श्रवण करण्यासाठी, आणि दिवसेंदिवस मंडळी वाढतच गेली। आणि रात्रीचा असा अनुभव आला की आम्हाला वाटतं हे पडदे नुसतं असतं, आम्ही पडदे फाडून टाकले असते, पण बाहेर कोर्ट होता, आम्ही ते करू शकलो नाही। ते बाबा स्कीम लावून आणि जवळजवळ बहुसंख्य लोक बाहेर त्याचं सेवन करीत होते। एक भगवान रामा केने आणि त्यांचा परिवार आहे की जे पालकत्व स्वीकारून काही समाजासाठी काही चांगल्या गोष्टी करता येतील का, ही एक भावना मनामध्ये ठेवून त्यांनी आज भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। आणि त्याच तळमळीने ते शिवखंडेश्वरी मातेच्या प्रतिष्ठापनेची देखील त्याच तळमळीने पूजा करतात, आणि त्यांचं हे कार्य जे अविरतपणे चालू राहील त्याच्यामध्ये आम्हा ग्रामस्थांची पूर्णपणे त्याला साथ राहील याची मी आमच्या उत्सव समिती भावळेमार्फत त्यांना ग्वाही देऊ इच्छितो की त्यांनी आपलं हे कार्य, समाजकार्य असंच पुढे चालू ठेवावं। लाभली की हबप्रभू जगन्नाथ महाराज एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आणि खूप सारं चॅनेल्सवर वगैरे जाऊन त्यांनी चांगले अवॉर्ड मिळवलेले आहेत। भाषा तज्ज्ञ ज्यांना बोललं जातं, भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे, चांगलं इंग्लिश, हिंदी, मराठी भाषेतून चांगलं ते प्रवचन करतात, कीर्तन करतात। आज कथेचं त्याने खूप सुंदररित्या मांडणी केली, सगळ्यांनी बघितले, ह्या भागवताला अनुसरून बोलले। परंतु मी असं बघितलं की सध्या चालू घडामोडींवर त्यांनी मार्गदर्शन, म्हणजे नुसती कथा आहे की कथा मांडलेली नाही, त्यांच्या मांडणीमध्ये आज चालू घडामोडींवर, किंवा तरुण पिढी बाबा व्यसनाधीन होते, कुठे वाईट मार्गाला जाते, तर ते कसं जाऊ नये, इतरांचा किंवा मोठ्यांचा आदर कसा करावा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या कथेच्या माध्यमातून एक मार्गदर्शन केलेलं आहे। म्हणजे असे जर कार्यक्रम झाले तर 100% एक मार्गदर्शन जनतेला लाभेल, आणि या मार्गदर्शनातून नवीन पिढी घडणार आहे, आणि या देशाचं नक्कीच भवितव्य घडेल, एवढं मी बोलू शकतो। धन्यवाद। नवी मुंबई बोनकोडे से पद यात्रा करते हुए साई भक्तों का मानकोली नाका पर धापोड़ा के नारायण मामा ने किया स्वागत सम्मान, और साई भक्तों के लिए किए जलपान की व्यवस्था। तो आइए ले चलते हैं आपको मानकोली नाका पर, जहां धापोड़ा के समाज सेवक नारायण मामा ने उन साई भक्तों के लिए जलपान की व्यवस्था की थी, जो नवी मुंबई के बोनकोडे से ओम साई मित्र मंडल के साई भक्त हर साल शिरडी के लिए पद यात्रा करते हैं, और हर साल की तरह इस साल भी पद यात्रा करते हुए जैसे ही भिवंडी के मानकोली नाका पर पहुंचे, समाज सेवक धापोड़ा के रहने वाले नारायण मामा ने
अपने सहयोगी कार्यकर्ताओं के साथ मानकोली नाके पर उन साईं भक्तों का स्वागत सम्मान किया, साईं बाबा की पालकी उतारी और साईं भक्तों के लिए काफ़ी जलपान की व्यवस्था की थी। आइए देखते हैं। उद्देश एकच आहे का सगळे म्हणजे जे तरुण मंडळी आहे त्यांना एक चांगलं व्यसनमुक्त व्हावं, चांगली त्यांच्यात एक प्रेरणा निर्माण व्हावी, हाच उद्देश आहे। बाकी असं काही साहेबाकडे हेच प्रार्थना म्हणत आहे तर कोणाला विदाऊट वैशिष्ट्य आणि विदाऊट दुसरं कामधंदा लागू नये, हीच माझी इच्छा आहे। किती 110 साहेबभक्त माझ्या जवळीला आहेत आणि त्याच्यासाठी जेवणापुढे तेवढे सगळी व्यवस्था म्हणजे प्रत्येकाने देणगी पण दिलेली आहे आणि स्वतः मंडळाने पण खर्च करून असं एकत्रित आम्ही ती पालखी काढलेली आहे। जे साहेबभक्त म्हणजे बोनकोडे, नवी मुंबई, आलिमगड, भिवंडी, कल्याण, लोणाड, गोरपाडा असे मिळून सुरई असे सगळे मिळून आम्ही टोटल 110 साहेबभक्त। मी असं सांगतो की आमचे समाज कल्याणाचे धर्मजी सोन्या पाटील साहेब यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली शिर्डी पदयात्रा सोहळा दरवर्षी श्रावणात करतो आणि सर्व साई भक्त चांगल्याप्रमाणे शिर्डीला निघतात आणि आता आम्ही याच शिर्डी पदयात्रेनिमित्ताने आमचे सर्व साई भक्त मिळून या आम्ही तीर्थप्रसाद सर्वांना नाश्ता पाणी ठेवलेलं आहे। प्रार्थना काय नाही, सर्व आपले साई भक्त हे बाबांची चरणी व्यवस्थितपणे पोचले पाहिजेत ही साईबाची प्रार्थना आहे। जय माताजी ओम साई मित्रमंडळ वनकोडे तसेच आलिमगड, सुरई, गोरपाडा, कोलिवली, लोणार या सर्व साई भक्तांना सर्व सुखरूपाने साईबाबाच्या चरणी जाऊन सुखरूप येवं हे माझी पूर्ण त्यांना हे आणि तसेच आम्हाला आमचे अध्यक्ष या पालखीचे गजानन नाईक त्यांनी खरोखरच एक चांगला एक संपर्क केला आणि या आमच्या गावामध्ये खरोखरच सर्व तरुण मंडळ या आकर्षित करून या पालखी सोहळ्याला अख्खा सर्व गाव सर्व सहभागी झालेला आहे। त्याबद्दल मी सर्व जय माता देव मित्रमंडळाला शुभेच्छा देतो। हवाले के ऑल सेंस स्कूल में रोटरी क्लब की ओर से लीडरशिप यूथ अवार्ड चक दे फोर का आयोजन और बख्शिश वितरण समारोह संपन्न। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के ग्रामीण इलाके ऑल सेंस हवाले के पास ऑल सेंस स्कूल में, जहां गत दिन 3 दिवसीय यूथ लीडरशिप अवार्ड योजना के अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम किया गया, जिसमें काफ़ी बच्चों को, छात्र छात्राओं को और ग्रामीण बच्चों को प्रशिक्षण दिया गया रोटरी क्लब की ओर से, जिसमें भिवंडी के पदाधिकारी रोटरी क्लब के हरिश्चंद्र भोईर और नीता वैभव भोईर, इनकी तरफ से, रोटरी क्लब की तरफ से जो आयोजन किया गया था प्रशिक्षण का, जिसमें आपातकालीन स्थिति में, आपातकालीन परिस्थिति में कैसे बचा जाए, कैसे लोगों की मदद की जाए, कैसे अपने को सेफ और सुरक्षित रखा जाए, इन सब सारी चीज़ों पर मार्गदर्शन किया गया रोटरी क्लब की ओर से, जहां काफ़ी बच्चों ने हिस्सा लिया था और काफ़ी बच्चों को प्रशिक्षण दिया गया। रोटरी क्लब का यह सामाजिक कार्य लोगों के लिए फायदेमंद हितकर होगा, यह बात रोटरी क्लब के दिल को भाई और भिवंडी के हवाले ऑल सेंस स्कूल में 3 दिवसीय कार्यक्रम का आयोजन किया, जहां काफ़ी दर्शक भी उपस्थित थे। रोटरी क्लब हा जवळजवळ 3 वर्षापासून कॅम्प करत आले आणि हा आमचा 4था वर्ष आहे आणि यात आम्हाला जसं रोटरी हा 3 वर्षापासून करून आले, तर यावर्षी भरपूर प्रमाणात मुली आमच्या कॅम्पमध्ये आलेल्या आहेत। भिवंडीतल्या तर आहेत, परतून ठाणा, नवी मुंबई, मुंबईवरूनही आमच्या कॅम्पला इथे मुलं आलेली आहेत आणि ओव्हरऑल हा कॅम्प खूप शिस्तपणे, आम्ही खूप डिसिप्लिननी हा मॅनेज करतो। ॲक्टिव्हिटीज, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसोबत आम्ही त्यांच्यात लीडरशिप क्वालिटीज कसा डेव्हलप करणार याची भूमिका आमची असते आणि प्रत्येक टीममध्ये आम्ही थोडंसं बॅलन्सिंग करतो का त्यात मुलीही असाव्या आणि हा 3 वर्षाचा शिस्तपद्धतीने कॅम्प चालू असतं आणि रोटरी हा कॅम्प आयोजित करते, म्हणून आमच्या थ्रू या कॅम्पमध्ये मुलीही देखील मोठ्या संख्येने सहभागी। ग्रामीण भागातील मुलांना ह्या इव्हेंटची खरोखर आवश्यकता आहेच। आमच्या क्लबच्या मार्फत जवळजवळ 25 ते 30 पार्टिसिपंट इथे सामील झालेले आहेत आणि ग्रामीण विभागामधील मुलांना त्यांना स्वतःमध्ये आत्मविश्वास कमी असतो, मुलं हुशार असतात प्रत्येक गोष्टीमध्ये, पण ते सादर करण्यासाठी थोडे घाबरतात, कॉन्फिडन्स कमी आहे। तर ह्या मुलांमध्ये सामील झाल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची शहरातली मुलं इथे आहेत, हुशार मुलं आहेत, त्यांच्यासोबत विचारांची देवाणघेवाण होऊन
आणि त्यांच्यामधले गुण काही आत्मसात करतील. मुलांमध्ये टॅलेंट असतंच, पण ते स्वतःला आत्मविश्वास कमी असल्यामुळे ते त्यांना संधी प्राप्त होत नाही. आणि ह्या रायलामध्ये त्या मुलांना फारच ग्रामीण विभागातील मुलांना निश्चितपणे फायदा होईल. ग्रामीण विभागातली मुलंसुद्धा हुशार आहेत, फक्त ते कला घाबरतात थोडी, पण ते आता इथे निश्चितपणे त्यांना फार फायदा होत आहे. आणि निश्चितपणे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आणखी मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही राहायला करू सादर असं मला वाटायचं. हो. मी आलेल्या जे पालखीसोबत आलेल्या सर्व वारकरी संप्रदाय मंडळींचा आमच्या टेंबर गावातर्फे टेंबर समस्त ग्रामसभा त्यांच्या पहिले मी हार्दिक स्वागत करतो. सालाबादप्रमाणे कार्तिक एकादशीला आज 3-4 वर्षापासून आपल्या गावात आमच्याही गावात पालखी येते आणि या पालखीचा आम्ही आमचे नगरसेवक श्री बाळाराम मनोहर चौधरी तसेच सौ उर्मिला चौधरी आणि आमचे समस्त ग्रामस्थ म्हणून टेमदार आम्ही या पालखीचा मोठ्या जोराने स्वागत करतो आणि जो काय आम्ही मानपान त्यांचा आम्ही करतो. आमच्या गावामध्ये 3रा वर्ष झाला आहे. आम्ही आत्ताच सुरुवात केलेली आहे. आमच्या नगरसेवकच्या साहाय्याने नगरसेवकच्या कृपेने समजा संपूर्ण गावकरी प्रेमाने आवडीने भगवंताची सेवा करण्याचा प्रत्येकाला लाभ मिळतो आहे. त्या लाभाचा लोकांना आनंद मिळतो आहे. आज आमच्या गावात दरवर्षी सालाबादप्रमाणे ही पालखी येत असते. यावर्षी पण आले आहे. पूर्ण गावात रांगोळ्या काढल्या आहेत. सर्व लोकांची म्हणजे एकदम आनंदाने उत्सुक झालेले आहेत. सर्व लोक कधी पालखी येते आणि ती आली येऊन पोहोचलेली आहे आणि त्यासाठी पाण्याची वगैरे सोय केलेली आहे. त्यांना नाश्ता वगैरे केलेला आहे. ती दरवर्षी अशीच येवो आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा सुखाचा प्रवास हो हीच देवापुढे प्रार्थना. भिवंडी ते श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा कालपासून सुरू झालेला आहे आणि या पालखी सोहळ्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील आहेत आपल्यासोबत. आज हजारो भाविक भक्त या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत. आता जे 91 वर्ष चालू झालेलं आहे आणि 91 वर्षाची अशी भिवंडी तालुक्यातली कवड येथून आळंदी येथे जाणारी पालखी एक निवासी आहे. आणि या पालखी संगती पायी वारीला कमसे कम 250 ते 300 हे पायी वारीला चालत असतात आणि पायी वारीला चालत असताना आळंदी येथे कमसे कम 2,500 ते 3,000 लोक तिथे असतात. काय व्यवस्था आहे याचा कार्यक्रम निघाल्यापासून पालखी पोहोचेस तिथपर्यंत सर्व ठिकाणी व्यवस्था पाण्याची औषधाची सर्व व्यवस्था केलेलीच आहे. कारण जरा सगळ्यांना सुखी ठेव आणि आनंदी ठेव. आमच्या शिवसेना राज्यातर्फे यांना पायी जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना शुभेच्छा देतो. पायी जाताना कोणालाही पांडुरंगाला पहिले नम्र विनंती करतो कोणालाही काय अपायकारक दुखापत न होवे. प्रत्येकाला आनंदाने आनंदीत ठेवावे ही पांडुरंगाला मी नम्र विनंती केली. विशेष करून ज्ञानेश्वर महाराज आळंदीचे दरवर्षी आम्ही वारी पायाने करतो. जाताना पायी येताना प्रत्येकाच्या गाड्या असतात तरी येताना पण पायी. तरी या सगळ्या वारकऱ्यांना मी सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. तुम्ही पायी जाता पायी येता काहीही दुखापत न होता सगळे तुम्ही सुखरूप येता. शिवसेना साखरप्रमुख सुरेश पाटील ते भादोड गाववाल्यांची तुम्हाला शुभेच्छा देतो. माजी नगरसेवक सुनील पाटिल का कामगारों ने मनाया जन्मदिन और दी शुभेच्छा. तो आइए ले चलते हैं आपको जहां कामगारों ने अपने चहेते लाडके नेता और अपने चहेते मालिक का माजी नगरसेवक सुनील पाटिल का जन्मदिन मनाया. उन्हें पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत सम्मान किया और कहा कि मदीता आलेलो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. बोले आपके पास आ जाते हैं ऑफ द डे मैं ये मनाना चाहता हूँ कि मैंने हर साल अच्छी खुशी आए. नमस्ते. बच्चे होने वाला है हम लोग उनका पीछे है और आज से 8 साल 35 साल पूरा हो गया सुनील बाबू पाटिल का और अगले साल भी हम लोग ऐसे रोज हर साल आते रहेगा. भारतीय जनता पार्टी के लाडले माजी भिवंडी शहर अध्यक्ष श्याम जी अग्रवाल का कार्यकर्ताओं ने जन्मदिन मनाया और पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत सम्मान किया. इसी अवसर पर भारतीय जनता पार्टी के लाडके माजी
भिवंडी शहर अध्यक्ष आज महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य के रूप में कार्य कर रहे हैं और उनका तमाम कार्यकर्ता पदाधिकारियों ने पुष्पगुच्छ देकर उनके जन्मदिन की बधाई दी, स्वागत सम्मान किया। इसी अवसर पर अपने कार्यकर्ताओं से प्रेरित होकर अपने कार्यकर्ताओं का आभार मानते हुए क्या कहा अपने जन्मदिन पर श्याम जी अग्रवाल ने। खुशी और गम दोनों रहती है वर्मा जी। जो बीत गया वो अच्छा होता है, आने वाला अच्छा ही होगा। अभी तो पूरे देश भर में पूरे भाजपा का जो हमारा परिवार है, हमारा जो संघ परिवार है, सभी के दिन अच्छे आ गए और हमारे दिन भी अच्छे हैं और जनता के दिन भी अच्छे रहेंगे। देखिए वो तो जीवन है, मौत जो है प्रत्येक क्षण नजदीक आ रही है, वो हमको डर नहीं है। मैं संघ का काम करते हुए यहाँ भाजपा में पहुंचा हूँ, तो ऐसा नहीं है, जीवन चलता रहेगा, अच्छा ही होगा। देखिए भाजपा का पहले से ये है कि भाजपा का ऐसा धोरण है कि महाराष्ट्र में हमारे शासन आया है, हमारे शासन के माध्यम से हम लोग जो भिवंडी में जो रोड पे खड्डे पड़े हुए हैं वो सबसे पहले वो बंद करेंगे। भिवंडी के अंदर जो गटर की व्यवस्था नहीं है वो गटर की व्यवस्था हम लोग करेंगे। निश्चित रूप से भिवंडी का भलाई होने वाला है हमारे माध्यम से। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए इजाजत दीजिए, धन्यवाद, नमस्कार।